भारताच्या पूर्वेकडील राष्ट्रांची नावे सांगा. ज्याला येते त्यांनी रेज हँड करायची. भारताच्या पूर्वेकडील राष्ट्रांची नावे सांगा. हरिओम. हरिओम अनम्यूट करून सांगू शकतो. भारताच्या पूर्वेकडील देश बांगलादेश आणि म्यानमार. सर प्रश्न करा ना. भारताच्या पूर्वेकडील राष्ट्रांची नावे सांगा. हो येतोय. भारतात सर बांगलादेश आणि म्यानमार आहे. च्या पूर्वेकडील राष्ट्रांची नावे सांगा असा प्रश्न होता माझा. तर बांगलादेश आणि म्यानमार हे राष्ट्र आहे. हा वेदिका तू सांग आता भारताच्या पश्चिमेकडील राष्ट्रांची नाव. सर मी सांगू. सर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान अगदी बरोबर आहे. गुड. त्याच्यानंतर इथे जे रेज हँड करतील त्यांनाच मी विचारलं जाईल. असं नको, असं ओरली कोणी सांगणार नाही. ज्याला सांगायचे किंवा हे आहे तिथे रेज हँड करतील, मी त्याचं नाव घेतलं जाईल. बरं अंजली सांग बरं भारताच्या उत्तरेकडील राष्ट्रांची नावे काय आहे. उत्तरेकडील राष्ट्रांची नाव. सर पश्चिम बंगाल आणि सिंगम, बिहार, झारखंड आणि ओडिशा. सर ते नाही आहे. सर मी सांगू वेदिका. सर मी सांगू निकिता. सर मी सांगू वेदिका. हो. सर चीन, भूतान, नेपाळ, पाकिस्तान आणि म्यानमार. अगदी बरोबर आहे. भारताच्या पश्चिमेकडील पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. उत्तरेकडील राष्ट्र आहे नेपाळ, भूतान आणि चीन. दक्षिणेकडे आहे श्रीलंका आणि मालदीव आणि पूर्वेकडे आहे बांगलादेश आणि म्यानमार. ही भारताच्या शेजारील राष्ट्र आहेत आणि या राष्ट्रांमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठा भूभाग किंवा भौगोलिक स्थान असलेलं भारत हा राष्ट्र आहे. याचं आंतरराष्ट्रीय संबंध, त्याच्यानंतर भारत आणि इतर राष्ट्रांशी त्याचे ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक संबंध जे आहे ते खूप महत्वपूर्ण मानले जातात. तर अशा विविध राष्ट्रांची माहिती आपण मागच्या तासाला जे आहे ते अभ्यासत होतो. पुढे भारत आणि इतर राष्ट्रांशी असणारे जे संबंध होते ते कशा स्वरूपाचे होते. भारत पाकिस्तानचा संबंध आपण पाहिलेला आहे की भारत आणि पाकिस्तान राष्ट्र 1947 मध्ये फाळणी होऊन भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान असे दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले. 14 ऑगस्ट 1947 भारताचा दिवस असतो, स्वतंत्र दिवस, आणि भारताचा पाकिस्तानचा, आणि 15 ऑगस्ट 1947 हा भारताचा स्वतंत्र. 1965 मध्ये काश्मीर प्रश्न वरून भारत पाकिस्तान मध्ये पहिलं युद्ध झालं. त्यानंतर 1972 मध्ये सिमला करार. ज्यांनी लिहून घेतलेले पॉइंट नसतील मागच्या तासाला परत एकदा रिवाइज करतोय तर त्यांनी लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही नंतर लिहिलं तरी चालेल. 1972 सिमला करार जो आहे तो झालेला आहे आणि परस्परांची देवाणघेवाण होण्यासाठी
जे आहेत तर हा करार करण्यात आला, परंतु नंतर परत एक प्रकारचा आराखडा वगैरे, त्यानंतर बस सेवा सुरू केली होती, रेल्वे सेवा पण सुरू केली होती. पण कालांतराने अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात आपण पाहिलं असेल ते 1999 मध्ये कारगिल हे युद्ध जे आहे ते झालेलं आहे. आणि म्हणून भारत आणि पाकिस्तानचे संबंध जे आहेत नेहमी शत्रुत्वाचे राहिलेले आहे. आपण पाहतो की आत्ताच मागच्या 2 आठवड्यापूर्वी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या शेजारी जो दहशतवादी बॉम्बस्फोट झाला, तर त्याचं श्रेय सर्व जे आहे ते आता पाकिस्तानी बातम्यांना पण आले की पाकिस्तान या राष्ट्राने कबूल केले आहे की दहशतवादी संघटनेने जे आहेत तर काय त्याची जी आहे ती घडून आलेलं आहे. तर मग कशा प्रकारचं जे आहे तर आजही दहशतवादी संघटनांना त्यांनी साहित्य पुरवणे, त्यांना आर्थिक मदत करणे, पाठिंबा देणे, अशा गोष्टी ज्या आहेत ते पाकिस्तानकडून वारंवार होत आहे. आणि म्हणून भारत आणि पाकिस्तानचे संबंध जे आहेत ते नेहमी शत्रुत्वाचे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. भारत आणि चीन सीमावाद जो आहे तो अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा या क्षेत्राशी संबंधित आहेत. तिबेट प्रश्न आहेत, त्यानंतर व्यापारी संबंध, दोन्ही देशामधील आर्थिक. आपण पाहतो की आता सुरुवातीला आपल्याकडे बऱ्याच वस्तू ज्या आहेत तर इलेक्ट्रॉनिक वस्तू या मेड इन चायना मोठ्या प्रमाणात जे आहेत, आणि भारताने आता स्वावलंबी होण्यासाठी मेड इन इंडिया किंवा मेड इन भारत जे आहे ते सुरुवात होत आहे. पण अजूनही बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते व्यापारी दृष्टिकोनातून आयात केल्या जातात आपल्याकडे, तो चीनवरून केल्या जातात. इलेक्ट्रॉनिक ज्या डिव्हाइस आहेत, ज्या गोष्टी आहेत मेड इन चायनाच्या, तुम्ही पाहता की मेड इन स्टेशनरीमध्ये पण पेन्स वगैरे जे आहेत ते मेड इन चायनाकडून तुम्हाला आलेले पाहायला मिळतात. भारत आणि अफगाणिस्तान यांचा संबंध, शांतता काय आहे भारत आणि अफगाणिस्तानचा संबंध, तर देशामध्ये शांतता प्रस्थापित करणे, सुरक्षितता तसेच स्थैर्य आणण्यासाठी भारताने जे आहे ते अफगाणिस्तान राष्ट्राला मदत केली आहे. तिथल्या पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते बांधणी असेल, विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, इत्यादी क्षेत्रांमध्ये त्यांनी सहकार्य केलेलं आहे. सामाजिक विकास, शाळा, आरोग्याची सुविधा असेल, सिंचन प्रकल्प असेल, यांची उभारणी करण्यास ही मदत जी आहे तर भारत या राष्ट्राने जे आहे ते केलेली आपल्याला पाहायला मिळते. भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध, 1971 साली बांगलादेशची निर्मिती झाली आणि भारताने बांगलादेश मुक्ती संग्रामात जी आहे ती मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते. आजही आता तुम्ही काल परवाची बातमी पाहिली असेल तर जे निरपराध लोक आहेत त्यांच्यावर गोळीबार करण्याचा जो ठपका आहे किंवा आरोप जो आहे तो तेथील माजी पंतप्रधान ज्या हसीना शेख आपण म्हणतो की त्यांना तिथल्या सुप्रीम कोर्टाने जी आहे ती फाशीची शिक्षा जी आहे ती देण्यात आलेली आहे त्यांना, की जे निरपराध लोक आहेत की त्यांच्यावर गोळीबार केला होता आणि त्याचा जो निकाल आहे तो काल 2 दिवसापूर्वी लागला आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आजही ते फरार म्हणून घोषित आहेत की त्या बाहेरच्या देशामध्ये जाऊन जे आहे ते आश्रयित आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यातील संबंध मैत्रीपूर्ण आहे, दोस्तीचा आहे. शांती सेना श्रीलंकेमध्ये पाठवण्यात आलेली होती जेव्हा श्रीलंकेत अराजकता होती 1985 मध्ये, तर भारताने शांती सेना जी आहे ती पाठवलेली होती. सागराची सुरक्षितताच्या दृष्टिकोनातून श्रीलंकेशी असलेली मैत्री ही महत्वाचं आहे, की जे आपल्या दक्षिणेकडील जे राष्ट्र आहेत, जे आपण म्हणतो की सागरी सेतू जो आहे. त्यानंतर पुढचं जे राष्ट्र आहे मी थोडं स्पीड मध्ये घेतोय आणि आपले जे बाहेर राहिलेले युरोपियन देश आहे किंवा बाहेरचे दुसरे देश आहे तर त्यांच्याशी संबंध जो आपला शेवटचा भाग राहिलाय तो आपण घेणार आहोत. भारताचे आणि नेपाळचे संबंध कशा स्वरूपाचे आहे. 1950 मैत्री करार झाला आणि त्यामध्ये तो पाया घातला गेला. खुली सीमा, नेपाळी नागरिकांना भारतात सहज प्रवेश, नोकरी आणि उद्योग करण्याचा परवाना जो आहे तो भारत आणि नेपाळ या राष्ट्राने दोन्हीने जे आहे तो दिलेला आहे. म्हणजे सहज नेपाळमधून भारतामध्ये येता येईल आणि नेपाळमध्ये आपल्याला जाता येईल. आर्थिक सहकार्य, फायनान्शियल म्हणजे आर्थिक प्रगती, पायाभूत सुविधा डेव्हलपमेंट असेल, अन्न, ऊर्जा आणि या क्षेत्रामध्ये जे आहे तर भारताने नेहमी नेपाळला काय केलेली आहे, मदत केलेली आपल्याला पाहायला. इमर्जन्सी मध्ये काय मदत केली, 2015 मध्ये 15 मधील भूकंपाच्या वेळी भारताने नेपाळला मदत केली आहे. आपण पाहतो की नेपाळची काठमांडू
या ठिकाणी 2015 साली एक मोठा भूकंप झालेला होता आणि या भूकंपामध्ये मोठी आर्थिक हानी जी आहे ती नेपाळ राष्ट्राची झालेली होती आणि म्हणून भारताने आर्थिक मदत तसेच विविध प्रकारची जी मदत आहे ती नेपाळला जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते. भारत आणि भूतानची जी संबंध आहे किंवा कशा स्वरूपाची आहे, संरक्षणाची जबाबदारी, भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी ही भारतावर देण्यात आलेली आहे. हा जागृती, काही प्रश्न आहे? नाही सर, तुम्ही सांगितलं ना की नेपाळला पण भूकंपाची खूप मोठी आर्द्रता आली होती, भूकंप झाला होता, हे आम्हाला भूगोलाच्या पुस्तकात पण आहे. 2015 वर्षीचा आहे का त्याच्या अगोदरचा आहे? त्याच्या अगोदरचा आहे. बरं. हे आत्ताचं जे आहे की नेपाळ मधले जे काठमांडू आहे तिथलं पर्यटन क्षेत्रातलं बऱ्याच अशा ज्या इमारती होत्या त्या जमीनदोस्त झालेल्या होत्या, खूप हानी जी आहे ती झाली होती. आम्ही पण व्हिडिओवर 2015 साली जे आहे ते बघितलं होतं की कशा स्वरूपाचा नेपाळमध्ये भूकंप जो आहे तो झालेला होता आणि त्यामुळे नेपाळ राष्ट्राची जी आहे ती खूप हानी झाली होती आणि म्हणून भारताने तिथे आर्थिक मदत तर आहेच पण इतरही गोष्टींसाठी जी आहे ती मदत केलेली पाहायला मिळते. भारत आणि भूतान राष्ट्राचा संबंध, संरक्षणाची जबाबदारी, भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर आहे. त्यानंतर आर्थिक मदत, भारत आणि भूतानला विकासासाठी आर्थिक मदत करतो. जलविद्युत प्रकल्प, भूतानमधील पाण्याचा वापर करून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती, इलेक्ट्रिसिटी ची निर्मिती जी आहे ती भारताने केलेली आहे. म्हणजे मोठमोठ्या नद्या असतील किंवा जे डॅम्स आहेत तर त्यावर जलविद्युत प्रकल्प उभे करून जे आहे ते वीज निर्मिती करण्याचं काम हे भारताने केलेलं आहे. भारत म्यानमार संबंध, भारताचे आणि म्यानमारचे संबंध कशा स्वरूपाचे आहे? आग्नेय आशियाचा प्रवेशद्वार मानलं जातं भारत म्यानमारला. म्यानमार हे आग्नेय आशियातील राष्ट्रांना भारताशी जोडणारे प्रवेशद्वार, म्हणजे डेव्हलपमेंट, लोहमार्ग असेल, रेल्वे सुविधा असेल किंवा रस्ते असतील, महामार्ग विकासामध्ये जे आहे ते भारताने म्यानमारला सहकार्य केलेलं आहे. त्यानंतर नॅचरल गॅस म्हणतो आपण, नैसर्गिक वायू हा म्यानमारकडून भारत हा आयात करत असतो आणि या गोष्टीचा आयात जे आहे ते आपल्या जे आहे ते केला जातो. एक छोटासा जो दक्षिणेकडील राष्ट्र आहे भारत आणि मालदीव, हा पूर्णपणे पर्यटनावर आधारित हा राष्ट्र आहे. तर व्यापारी संबंध 1981 पासून व्यापारी संबंध प्रस्थापित झाले. आर्थिक पायाभूत सुविधा असेल, आरोग्य असेल, हेल्थ हॉस्पिटल्स असतील, तिथल्या दळणवळणाच्या सेवा आहेत, यासाठी जे आहे ते भारताने त्या राष्ट्राला मदत केलेली आहे. त्यानंतर 2006 नंतर संरक्षण क्षेत्रामध्ये मदत सहकार्य जे आहे ते भारताने मालदीवला केलेलं आहे. त्यानंतर अवकाश, ऐतिहासिक वस्तूंचं जतन असेल, पर्यटन क्षेत्रावर विविध प्रकारचे करार जे आहेत ते भारताचे आणि मालदीवचे जे आहेत ते झालेले पाहायला मिळतात. तर इथपर्यंत आपण जो आहे तो अभ्यास केलेला होता. तर इथून पुढे आपल्याला सुरुवात करायची आहे. याची पण थोडी सुरुवात आपण झालेली होती, 1-2 राष्ट्र घेतले होते, खालची राहिलेली होती. भारत अमेरिका संबंध कसा होता? तर शीतयुद्धानंतर सुरक्षा विषयक संबंध जे आहेत ते वाढवले आहे. आताचे जे फोटोमध्ये पण तुम्हाला दिलेलं असेल की जे ट्रम्प आहेत भारताचे आणि अमेरिकेचे सध्याला जे आहे ते संबंध जे आहे ते तणावाचे आपल्याला पाहायला मिळतात. कारण टॅरिफिक करार असेल, तिथल्या नागरिकांचं व्हिसाचे जे लिमिटेशन असेल, तर अशा बऱ्याच भरपूर आहे की आपण 5-6 महिन्यापूर्वी पाहिलं की अमेरिकेतील जे आपले अमेरिकेमध्ये वास्तव्यात असणारे आपले जे भारतीय लोक आहेत ते त्यांचं रजिस्ट्रेशन नव्हतं किंवा विजा नव्हतं, ते त्या राष्ट्रातून त्यांनी जे आहे ते भारतामध्ये जे आहे ते नागरिकांना जे आहे ते बाहेर काढलेलं होतं, त्यांना सोडवण्यात जे आहे ते आलेलं होतं इथे. आणि त्यानंतर आपण टॅरिफिक असेल, टॅक्स असेल, हे विविध प्रकारचे जे आहे ते अमेरिकेने वाढवलेले आहेत आणि त्यामुळं मैत्री जे आहे ते एक प्रकारचा तणावाचा भारत आणि अमेरिकेचा संबंध आहे. ते 1998 साली अणु चाचण्यांमुळे जो आहे तो एक प्रकारचा, कारण अमेरिका हे राष्ट्र जे आहे ते काय एक प्रकारचा दबाव आणण्याचा, इतर राष्ट्रांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. कारण भारत इतर राष्ट्रांनी जे आहे ते विविध प्रकारच्या चाचण्या या वगैरे जे आहेत त्या टेस्ट जे आहे ते करू नये, आण्विक चाचण्या असतील किंवा काय आहे की इतर देश आपल्यावर अवलंबून राहिले पाहिजे, म्हणजे
पूर्ण हा देश झाला नाही पाहिजे अशा स्वरूपाचं धोरण जे आहे ते अमेरिकेचं राहिलेलं आहे. आणि म्हणून 1998 मध्ये आपण जगाला न माहिती करता, तुम्हाला हे पाठामध्ये पण असेल की अणु चाचण्या ज्या आहेत, तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं की पोखरण या ठिकाणी अणु चाचणी झालेली आहे. 2005 साली संरक्षण विषयक सहकार्य, मग विविध प्रकारची जी अमेरिकेतून शस्त्रास्त्र जे आहे ते आपण आयात केलेले आपल्याला पाहायला मिळाले. आणि 2008 मध्ये आण्विक सहकार्याचा करार हा जो आहे भारत आणि अमेरिकेमध्ये झालेला आहे. सगळ्यात जुना सहकारी म्हटलं तर भारत आणि रशिया 1971 मध्ये मैत्री करार जो आहे तो झालेला आहे. मग संरक्षण क्षेत्र असेल, आर्थिक असेल, त्यानंतर तज्ञ वैज्ञानिक सहकार्याला चालना असेल, म्हणजे जे सायंटिस्ट आहे, संशोधक आहे, तर यांना त्यांचं सहकार्य जे आहे ते लाभलेलं आहे. सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन नंतर रशियाची निर्मिती झालेली आहे. आणि फार सुरुवातीपासून म्हणजे भारत देशाची निर्मिती झाल्यानंतर तेव्हापासून जो आहे भारताचे आणि रशियाचे संबंध मैत्रीपूर्ण राहिलेले असते. एक अलिप्ततावादी चळवळीत जो आहे तो भारताचा पुढाकार राहिला, कारण कुठल्याही देशाला जे आहे ते एक प्रकारचं नाही, सगळीकडे शांतता राहावी, मैत्रीपूर्ण नातं जे आहे ते राष्ट्रामध्ये राहावे, यासाठी भारताने नेहमी पुढाकार घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. 1996 नंतर संबंध जे आहेत ते हळूहळू त्यानंतर परत सुधारू लागले आहे. आणि वर्तमानात लष्करी सामग्री असेल, उत्पादन असेल, खनिज तेल असेल इत्यादी उत्पादनामध्ये संयुक्त प्रकल्प जे आहे ते रशिया आणि भारताचे आपल्याला पाहायला मिळतात. विविध प्रकारचे जे युद्ध निर्मितीचे साहित्य आहेत, शस्त्रास्त्र निर्मितीचे साहित्य आहेत, हे आपण नेहमी रशियाकडून आयात जे आहे ते करत असतो. राफेल विमान असेल, जेट विमान असेल, विविध प्रकारच्या युद्धनौका असतील, तर या ज्या आहेत त्या आपण रशियाकडून आयात केलेल्या आहेत. भारत आणि युरोपियन राष्ट्र इथपासून आपण आता सुरुवात करणार आहोत. ट्रान्सपोर्ट एक प्रकारचा व्यापार, TM, युरोपियन राष्ट्राशी व्यापारी संबंध वाढत आहेत. त्यातलं तंत्रज्ञान जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशांमध्ये जे आहे ते विविध प्रकारची गुंतवणूक जे आहे तर आपलं भारत आणि युरोपियन राष्ट्रांशी आहे. आता सहकार्य करार कशा स्वरूपाचे आहे, हवामान बदल असेल, स्वच्छ ऊर्जा असेल, संरक्षण उत्पादनाची निर्मिती असेल, इत्यादी क्षेत्रांमधले सहकार्य जे आहेत ते युरोपियन राष्ट्रांशी जे आहे ते राहिलेलं भारताचं आहे. भारत आणि आफ्रिका खंड काय आहे? विकास, डेव्हलपमेंट एक प्रकारची एज्युकेशन असेल, स्किल्स असेल, आरोग्य आपण कौशल्य म्हणतो, आरोग्य असेल, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नवनवीन तंत्रज्ञान असेल, फार्मिंग असेल म्हणजे शेती, पर्यटन इत्यादी क्षेत्रांचा विकास होण्यासाठी भारताची मदत जी आहे ती राहिलेली आहे. म्हणजे एक प्रकारची भारताने मदत केलेली आहे. ऊर्जाचे सहकार्य इजिप्त, नायजेरिया, अंगोला, सुदान यांच्याकडून भारताला ऊर्जा मिळते. म्हणजे ऊर्जा विविध प्रकारची ऊर्जा निर्मितीची जी साधनं आहेत किंवा या गोष्टी आहेत तर त्या आपण या राष्ट्रांकडून घेत असतो. व्यापारामध्ये वाढ, मग आफ्रिकेबरोबर व्यापार वाढवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. एक प्रकारचं यांच्यामध्ये करार जे आहे ते सुरुवात आहे की यामध्ये व्यापार वाढावा यासाठी. भारत आणि इंडो पॅसिफिक जे कंट्री आहेत, देश आहेत, यांच्याशी जपान, ऑस्ट्रेलिया आणि यांच्याशी काय आहे? जपान आपण पाहिलं तर जपान एक जी बुलेट ट्रेन वगैरे म्हणतो आपण, नवीन जपान तंत्रज्ञानावरलं असेल, पायाभूत सुविधा असतील, आर्थिक सहकार्य, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि अणुऊर्जा क्षेत्रामध्ये जपानशी आपला जो आहे ते विविध गोष्टींवर करार, आयात निर्यात धोरण असेल, विविध प्रकारचे तंत्रज्ञानाची जी गोष्ट आहे तर आपण ही जपानकडून भारत राष्ट्र जे आहे ते यांच्यातलं सहकार्य आहे. ऑस्ट्रेलियामध्ये काय आहे तर सामाजिक सुरक्षितता राहणे, गुन्हेगारीवर नियंत्रण राहणं, त्यानंतर पर्यटन असेल, कला संस्कृती इत्यादी क्षेत्रांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे करारबद्ध जे झालेले आपल्याला पाहायला मिळतं. सागरी सुरक्षा काय आहे तर तटरक्षक दल, नेव्ही म्हणतो आपण, आणि नौदलांमध्ये संयुक्त सराव जो आहे तो होत असतो. म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आपण पाहतो की जी नेव्ही आहे म्हणजे सागरी सागराची सुरक्षा ठेवण्याचं काम ही नेव्ही करत असते. आणि या नेव्हीचं जे कनेक्शन आहे तर यांचा सराव कसा असतो, मग एअरफोर्स बरोबर आहे, त्यानंतर आर्मी बरोबर आहे, तर या तिन्ही दलांमधलं कोऑर्डिनेशन, संयुक्त एक प्रकारचा सराव जो आहे तो हे करत आहेत. भारत आणि आग्नेय आशिया
आग्नेय आशिया सुरुवातीला संबंध आग्नेय आशियातील राष्ट्रांशी सुरुवातीला सलोख्याचे होते. 1991 नंतर मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर म्हणजे भारताने व्यापारी संबंधामध्ये जो आहे तो वाद जो आहे तो झालेला होता. पूर्वेकडेचे पहा धोरण म्हणजे आग्नेय आशियाई राष्ट्रांशी व्यापार वाढवण्याचे धोरण हे भारताने घेतलेलं आहे. 2014 नंतर कृती करा ऍक्ट ईस्ट असे धोरण जे आहे ते या धोरणामध्ये भारत जो आहे तो सक्रिय आपल्याला पाहायला मिळतो. आवाज येतोय का सर्वांना? नाहीतर मीच बोलत राहायचो. येतोय सर. हा, कुणाला पॉइंट्स वगैरे जर लिहायचे असतील, पॉइंट लिहिताय ना सर्वजण? आकडेवारी किंवा महत्वपूर्ण पॉइंट जे आहे ते लिहून घेत चला. येस सर. पुढे थांबा सर 2 मिनिटं. बर, लिहते. रफ मध्ये पटपट लिहायचे. आपण पूर्ण वर्गात लिहितो तसं हे नाही. फास्ट मध्ये तुम्ही जे आहे ते पॉइंट्स लिहून गेले ते तुम्हाला अभ्यास करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. सर मी स्क्रीनशॉट काढून घेतला. सर काढला सर स्क्रीनशॉट. बर, भारत आणि पश्चिम आशियाई राष्ट्रांशी संबंध. खनिज तेल, ज्या विविध प्रकारची जी ऑइल्स आहेत, पेट्रोल, डिझेल या गोष्टी ज्या आहेत त्या आपण बाहेरील राष्ट्राकडून जे आहे ते आयात करत असतो. मग इराण, इराक, बहारीन, कुवेत, सुएत अरेबिया, संयुक्त अरब जी राष्ट्र आहेत तर यांच्याकडून आपण खनिज तेल, पेट्रोल, डिझेल, ऑइल या ज्या गोष्टी आहेत खनिज तेल हे सर्व आपण आयात करण्याचं काम हे जे आहे तर या राष्ट्रांशी करत असतो, करत आहेत. विविध प्रकारचे मग CNG गॅस असतील, विविध जे पेट्रोलियम पदार्थ आहेत, हा भारताला जे आहे ते नेहमी इतर राष्ट्रांशी जास्त अवलंबून राहावं लागलेलं आहे. आजही म्हणजे आपल्या देशामध्ये आहेत काही खनिज तेलाच्या साठे, पण पुरेसे नाही आणि म्हणून आपल्याला इतर राष्ट्रांकडून या पश्चिम आशियाई राष्ट्राकडून जे आहे ते आपल्याला त्यांच्यावर अवलंबून राहावं लागत आहे. शेती तंत्रज्ञान, इस्रायल कडून आधुनिक शेती म्हणजे शेती जी आहे ती कशा करावी, आधुनिक तंत्रज्ञान जे आहे ते इस्रायल आधुनिक तंत्रज्ञान जे आहे ते फार्मिंग मध्ये म्हणजे ऍग्रिकल्चर मध्ये जे आहे ते आता डेव्हलप होत आहे. आणि आधुनिक शेती कशा स्वरूपाची करावी, नवनवीन तंत्रज्ञान असेल, बियाणं असेल, संकरित बियाणं असेल, तर याची सर्व जे आहे आता पाहतो आपण AI तंत्रज्ञानावर आधारित जे आहे ते शेती फार्मिंग ऍग्रिकल्चर जे आहे ते डेव्हलप होत आहे. तर असं तंत्रज्ञान जे आहे ते नेहमी या राष्ट्रांकडून भारताने घेतलेलं आहे. संरक्षण सामग्री, इस्रायल कडून संरक्षण विषयक आधुनिक सामग्री, नवनवीन टेक्नॉलॉजी, मग जहाज असतील, शिप्स असतील, शस्त्रास्त्र असतील, ते संरक्षण विषयकच्या ज्या आधुनिक ज्या नवनवीन बाबी आहेत तर त्या भारताने ज्या आहेत त्या इस्रायल कडून घेतलेल्या आयात केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पुढे आहे सार्क, दक्षिण आशियाई सहकारी संघटना. यावर तुम्हाला साधारणतः 5वी 6वी 7वीला प्रश्न पण आला असेल किंवा नागरिक शास्त्रामध्ये हे असेल पण. सार्क दक्षिण आशियाई सहकारी संघटना 1985 मध्ये दक्षिण आशियाई राष्ट्रांनी स्थापन केलेली प्रादेशिक संघटना आहे. हिचा उद्देश काय आहे तर दक्षिण आशियाई राष्ट्रामध्ये आर्थिक सहकार्य म्हणजे एक प्रकारचं फायनान्शियल जी हेल्प आहे ती त्या करणे, त्यानंतर विकास साधणे, डेव्हलपमेंट होणे फायनान्शियल, तर अशा प्रकारचं काम जे आहे ते केलं जातं. आपण जसे की नाही की BC असेल किंवा फंड वगैरे केलं होतं तसं त्यामधून एक प्रकारचे राष्ट्रांना जे आहे ते एक प्रकारचा फायनान्शियल म्हणजे आर्थिक सहकार्य निर्माण करण्याचं काम या संघटनेने केलेलं पाहायला मिळतं. कार्य काय आहे, दारिद्र्य निर्मूलन, शेतीचा विकास असेल, तंत्रज्ञानातील क्रांती असेल, ते याविषयीचे जे प्रयत्न आहेत तर ते या दक्षिण आशियाई राष्ट्रांनी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. मुक्त व्यापार, दक्षिण आशियाचे एक मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो झालेला आहे.
आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट आता शेवटचं जे आहे तर इतर राष्ट्रांशी असलेले मैत्रीपूर्ण सर्व राष्ट्रांशी भारताचे नेहमी मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले. जर थोडक्यात पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश असेल किंवा इकडं चीन असेल तर हे देश वगळता पण यांच्याशी पण जे व्यापारी धोरण जे आहे ते जास्त आहे. पण शत्रू राष्ट्र पाहिलं तर आपण पाहतो की पाकिस्तान जास्त आहे. बाकीचे इतर राष्ट्रांशी जे आहेत ते भारताचे मैत्रीपूर्ण आणि सलोख्याचे संबंध पाहायला मिळतात. परस्पर विकास स्वतःबरोबरच इतर राष्ट्रांचाही विकास होईल यासाठी एकमेकांना मदत करण्याचं काम हे भारताने जे आहे ते स्वीकारलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शांतता व सुरक्षितता जगातील किंवा जागतिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी जे आहे ते प्रयत्न करणे अशा प्रकारचं जे आहे ते नेहमी भारताने जे आहे तर इतर राष्ट्रांशी ठेवलेलं आहे. समजलंय? तर अशा प्रकारे भारत आणि अन्य राष्ट्रांविषयीची माहिती आपण पाहिलेली आहे. ते थोडक्यात इंडो पॅसिफिक, भारत आणि पश्चिम राष्ट्र, भारत आणि आग्नेय राष्ट्र, त्या राष्ट्रांची नावं आणि कुठल्या प्रकारची जी धोरणं निर्माण झालेली, संघटना निर्माण झालेली आहेत हे थोडक्यात तुम्हाला सांगता आलं पाहिजे. यावर मी प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. आपण यातले प्रश्न पण घेणार आहोत की कशा प्रकारचे प्रश्न वगैरे जे आहेत तयार झालेले ते तुम्हाला साधारणतः सांगता आले पाहिजे. समजलंय? हो सर. बरं हा तर तुम्हाला जे आहे ते एक प्रकारचे इथे प्रश्न देतो तुम्हाला मी, ते सोडवायचे आहे. तुम्हाला होमवर्कला सोडवायचे पण आपण या प्रश्नांवर बहुपर्यायी प्रश्न देतो की जेणेकरून जे आहे ते सर्वांना पटकन इथले उत्तर जे आहे ते तुम्हाला सांगता येईल. आताच लिहिले का? काय झालं? सर जे तुम्ही आता प्रश्न देताय ते आताच लिहिले का? नाही लिहायचं नाही. तुम्हाला हे इथे स्क्रीनवर दाखव. जे तुम्ही प्रश्न देणार नाही ते होमवर्क साठी का सर? हो रे. नाही तुम्हाला मी ग्रुपवर जे आहे ते वेगळे प्रश्न सोडवायला देणार आहे. स्वाध्याय तर तुम्हाला ऑलरेडी सोडवायचे आहेत. पण इथे आपण जे आहे तर तोंडी जे आहे ते घेणार आहोत. आणि प्रश्न उत्तरांसाठी जे आहे ते जास्त सराव तुमचा व्हावा यासाठी या पाठातले जे आहे तर तुम्हाला त्याची प्रश्नांची उत्तरं सांगता आली पाहिजे. एकच मिनिट मी ग्रुपवर इथे शेअर करतो की जेणेकरून तुम्हाला पण सर्वांना दिसेल. एकच मिनिट फाईलला काय नाव वर्ड फाईल एकच थोडक्यात छोटे प्रश्न तयार केलेले आहेत. ते प्रश्नांची तुम्हाला जे आहेत ते उत्तरं सांगायची आहे. आपल्या पूर्ण याच्यातली झालेली आहे. काय म्हणतो आपण पूर्ण पाठातली जी आहे ती प्रश्न उत्तरं यात घेतलेली आहेत. त्याची उत्तरं पण नंतर तुम्हाला जे आहेत ते पाठवली जाईल किंवा टाकले जातील यावर आधारित. ओके, आता स्क्रीनवर तुम्हाला ते प्रश्न दिसतील. हा स्क्रीन दिसते सर्वांना?
येस यस सर. सर. हा, पहिला प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या शेजारील देशात तालिबानचा प्रभाव आहे? 1 मिनिट, जरा तुम्हाला दिसते का? झूम करावं लागेल जरा. हा जो हा झूम करा सर. हा, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला जे आहे ते वाचता पण येईल. त्याचा फोन पण वाढवतो. 1 मिनिट. हॅलो. हॅलो. हा, भारताच्या कोणत्या शेजारी देशात तालिबानचा प्रभाव आहे? तालिबानचा प्रभाव भारताच्या कोणत्या देशात तालिबानचा प्रभाव आहे? कोणतं राष्ट्र आहे की तिथे जास्त तालिबानचा प्रभाव जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो? कोणाला सांगता येईल? अफगाणिस्तान. दिसत नाहीये. स्क्रीन दिसत नाही. एकच सर, मी मिनिट. हा, सांगते. मी दाखवतो परत एकदा. जरा झूम सर्वांना दिसेल व्यवस्थित. एकच मिनिट. सर्वांना जे आहे ती स्क्रीन व्यवस्थित दिसेल. इथे प्रश्न वाचता नसेल येत तुम्हाला, आपण वर्ड फाईल दाखवूया. इथे असेलच. नाही का? ही पण नाही. एकच मिनिट. हा, कोणी सांगितलं अफगाणिस्तान? आता कोणीतरी सांगितलं. सर मी सांगितलं. हा, अगदी बरोबर आहे. अफगाणिस्तान हे जे राष्ट्र आहे की इथे काय आहेत, तालिबानचा प्रभाव जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. आता तुम्हाला व्यवस्थित दिसेल. एकच मिनिट. का नाही इथे शेअर होत? भारत आणि अन्य देश. दिसते आता? यस सर. व्यवस्थित वाचता येईल. बाकीच्यांनी पण तयार करून ठेवायचे. हा, भारताच्या कोणत्या शेजारील देशात तालिबानचा प्रभाव आहे? अफगाणिस्तान. अगदी बरोबर. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिले युद्ध किंवा पहिलं जे युद्ध झालं ते कोणत्या कारणामुळे झालेलं आहे? ज्याला येते त्यांनी उत्तर सांगायचंय. हात वरती करायचे, म्हणजे व्यवस्थित सगळ्यांची पटपट इथे हात वरती करायचे आहे. कोणत्या कारणामुळे जे आहेत तर भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्ध झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. एकच सर, मी सांगू वेदिका. प्रभाकर सांग बरं, कोणत्या कारणामुळे भारत आणि पाकिस्तान मध्ये पहिलं युद्ध झालं? पाण्यामुळे. नाही. वेदिका सांग बरं. नाही, वेदिकाने हात वरती केलाय. आपण वेदिका सांगू दे. जर तिला नाही आलं तर मग हरिओम तू सांग. हा, वेदिका सांग. भारत आणि पाकिस्तान. आवाज. सर, पाकिस्तानला भारताशी संबंध प्रस्थापित करण्याबाबत काश्मीर हा सर्वात मोठा प्रश्न होता वाटत. अगदी बरोबर आहे. काश्मीर प्रश्न आहे की या कारणामुळे जे आहे तर भारत पाकिस्तान युद्ध झालेलं आहे. सिमला करार कोणत्या वर्षी झाला? हरिओम. सिमला करार कोणत्या वर्षी झाला? सर, मी सांगू बरेच वेदिका. जणांना आले. थांबा, वेदिका तू झालेला आहे. हा, हरिओम सर. मला माहित नाही सर. सर, बर. निकिता सांग. निकिता. 1972 साली. 1972 साली जे आहे तर सिमला करार. पुढे, भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद कोणत्या रेषेशी संबंधित आहेत? भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद कोणत्या रेषेशी संबंधित आहेत? रागिनी. वेदिका. सर मी सांगू का? थांबा, मी ज्याचं नाव घेतले त्यांनी सांगायचे. हा, नाही परत रिपीट नाही करणार. अगोदर सगळ्यांना नंबर येऊ द्या. हा, सर मी सांगू? रागिनी सांग. हॅलो सर. सर मी सांगू का? मॅकमोहन रेषा. झालं. भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद
मॅकमोहन रेषेशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, दलाई लामांनी कोणत्या देशात आश्रय घेतला होता? परत परत रिपीट नाही, मला बाकीच्यांना पण प्रश्न विचारायचे, कारण एकच जण सांगणार तर बाकीच्यांना पण हे मिळालं पाहिजे. दलाई लामा जो आहे तो कोणत्या राष्ट्रामध्ये जे आहे, कोणत्या देशात आश्रयाला आला होता? कोणाला सांगता येईल? हा सांग वेदिका आता. बाकीच्यांचा कोणाचा हात वरती नाही आला, वेदिकाचा आला, सांग. सॉरी सर, एवढं येत नाही. बर, कोण सांगेल? दलाई लामांनी कोणत्या देशात आश्रय घेतला? निहा, हा सांग निहा. भारतामध्ये आश्रय घेतला होता दलाई लामा यांनी जे आहेत. भारताने अफगाणिस्तानमध्ये कोणत्या क्षेत्रात मदत केली नाही? भारताने अफगाणिस्तानमध्ये कोणत्या क्षेत्रात मदत केली नाही असा निगेटिव्ह प्रश्न विचारलाय. कोणत्या क्षेत्रात मदत केली नाही, कोणत्या क्षेत्रात मदत केली असं नाही विचार, कोणत्या क्षेत्रात मदत केलेली नाही. याचे पर्याय वगैरे याच्यात आलेले नाही, नाहीतर पर्याय वगैरे पण असते तर तुम्हाला अजून सोपं गेलं असतं. हा सर, स्थैर्य आणि तेथील हिंसाचाराला घालणे, अणुशक्ती, अणुबॉम्बचे जे आहेत अणुशक्तीमध्ये जे आहेत त्याच्याशी हे नाही, बाकीच्या गोष्टींमध्ये जे आहे ते मदत केली, पण अणुशक्तीचा दिलेला नाही. पुढे, बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी किंवा कोणत्या साली झाली? राजवीर. सर मी सांगू? बांगलादेशची 1971. 1971 साली बांगलादेशची निर्मिती झाली. अगदी बरोबर आहे. पुढे, ज्ञानेश्वर तू सांग. बाकीचे तुम्ही प्रश्न वाचा रे, पुढचे 9, 10, आणि ते लक्षात ठेवा की पटकन तुम्हाला मी प्रश्न नंबर विचारला की पटकन तुम्ही हात वरती करा. भारत आणि श्रीलंका यांच्यातील संबंध कसे आहेत? ज्ञानेश्वर. सर मी सांगू? सर मी सांगू वेदिका? हा मी सांगू वेदिका का? थांब, बाकीच्यांना विजय सांग. काशीद. सर मैत्रीपूर्वक संबंध आहेत. मैत्रीपूर्वक संबंध आहेत, बरोबर. पुढचा आहे, भारत नेपाळ मैत्री करार कोणत्या वर्षी झालेला आहे? सांग आता सर मी वेदिका. सांगू वेदिका? 1950 साली. 1950 साली, अगदी बरोबर. भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी कोणावर आहे? भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर. हे कॉमन लगेच नाही, मी नाव घेतल्याशिवाय अजिबात सांगायचं नाही, बाकीच्यांना नाही. पुढे, सॉरी. म्यानमार भारताला कोणत्या नैसर्गिक संसाधनाची आयात करू शकतो? म्यानमार मधून भारत किंवा भारताला कोणती नैसर्गिक संसाधनाची आयात करतो? अक्षरा. म्हणजे म्यानमार मधून आपण काय आयात करतो? सर मी सांगू वेदिका? थांब जरा, बाकीच्यांना पण येऊ दे जरा. रागिनी सांग. येतंय का कोणाला? वेदिका सोडून. हरिओम, विजय नाही. बर, सांग आता वेदिका. सर नैसर्गिक वायूची. नैसर्गिक वायू जो आहे ते याची आयात करतो. सार्क संघटना कोणत्या वर्षी मालदीव भारतावर कोणत्या कारणासाठी अवलंबून आहे? मालदीव भारतावर कोणत्या कारणासाठी अवलंबून आहे, म्हणजे डिपेंडेंट आहे तो? हा राजवीर. सुरक्षा. सुरक्षा नाही. अजून कोण सांगेल? डेव्हलपमेंट म्हणजे दळणवळणासाठी आहे, रोड रस्ते वगैरे करण्यासाठी जो आहे तो एक प्रकारचा हे आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील आण्विक सहकार्याचा करार कोणत्या वर्षी झाला? मी स्क्रीनवर दाखवला होता. भारत आणि अमेरिका यांच्यातील जो करार आहे तो कोणत्या वर्षी झालेला आहे, आण्विक करार? राजवीर. बर, वेदिका. सर सॉरी, नाही येते. बर, 2008 हा हरिओम 2008 साली जो आहे तो झालेला आहे. सार्क संघटना कोणत्या वर्षी स्थापन झाली? सर मी सांगू वेदिका? या व्यतिरिक्त अजून कोणाला येते का? सांग. 1985.
1985. एकच मिनिट मी पाहतो हा, याचं उत्तर बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे, 1985 साली झाले. सार्कचा मुख्य उद्देश काय आहे? सार्कचा मुख्य उद्देश काय आहे? काय आहे, सर कोण सांगेल? सर मी सांगू वेदिका. बाकीचे पण सांगत चला जरा. हा, अलर्ट पाहिजे, व्यवस्थित पटकन सांगता आलं पाहिजे. सांग. सर दक्षिण आशियाई राष्ट्र घेतला त्यांच्यामध्ये आर्थिक सहकार्य निर्माण करणे. आर्थिक सहकार्याची निर्मिती करण्याचं काम हे करणे. अगदी बरोबर आहे. पुढे एकच मिनिट मी थोडं स्क्रोल करतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कारगिल संघर्ष म्हणजे कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झालेलं आहे? भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कारगिल युद्ध, मी तर लोअर ऑल करतो, ज्याला येते त्यांनी रेज हँड करा. भारत आणि कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झालंय? नेहा? 1999. 1999 साली जे आहे ते भारत आणि कारगिल युद्ध जे आहे ते झालेलं आहे. अगदी बरोबर. पुढे, भारत आणि चीन यांच्यात युद्ध कोणत्या वर्षी झाले? भारत आणि चीन यांच्यातील युद्ध. निकेता? 1962. 1962 कन्फर्म आहे? अगदी बरोबर आहे. 1962 साली भारत आणि चीन यांच्यातील जे युद्ध जे आहे झाले. आंग सान सू की यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे? आंग सान सू की यांना कोणता? सर मी सांगू वेदिका. सर मी सांगू वेदिका. दिसते. हा, सांग. सर नोबेल पुरस्कार. अगदी बरोबर आहे. नोबेल पुरस्कारने जे आहे ते त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. बर, भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण करार कोणत्या वर्षी झालेला आहे? भारत आणि अमेरिका यांच्यातील जो करार आहे तो कोणत्या वर्षी झालेला आहे? हा, सांगू हरिओम. सांग हरिओम, सांग. स्क्रीन दिसत नाहीये मला. बाकीच्यांना दिसते, तू बंद करून चालू कर एकदा. म्हणजे मी आता हे जे आहेत मी मॅमला पाठवतो, हे जे प्रश्न आहे आणि त्याची उत्तरं पण तुम्हाला ग्रुपवर याची PDF जी आहे ती पाहायला मिळेल. काय हरकत नाही. आपले 2 प्रश्न घेऊया आपण आणि मग थांबूया. हरिओम, सांग. सर 91. काय प्रश्न? एकच मिनिट. हा, भारत आणि अमेरिका यांच्यातील करार जो आहे तो कोणत्या वर्षी? 2005 साली झालेला आहे. 2005. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आणखी एक सीमावाद कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? भारतातील जो सीमावाद आहे, अजून एक कोणती सीमा आहे की ज्यामध्ये त्यावर वाद आहे? वेदिका?